मी काय म्हणतो, हा इव्हेंट मॅनेज करायला आपण बाहेर कुणाला दिला तर? पण आपण नेहमी हा इव्हेंट इन हाऊसच केलाय. खरं तर राज बघायचं हे सगळं. कसा एवढा मोठा इव्हेंट तो नेहमी मॅनेज करायचा. काय करायचं आता आपण? वैदेहीला सांगू का मी? हा, वैदेही? हा, आदित्य सरांच्या लग्नाचा इव्हेंट तिने मॅनेज केला होता. अरे हो हो, मी ओळखते तिला चांगलीच. हा, चांगलं आहे तिचं काम, काही हरकत नाही. काय तिला सांगितलं तर जरा आपल्यावरचा भारही हलका होईल ना. बरोबर आहे. आणि आपल्याकडे वेळही खूप कमी उरलाय, बरीच तयारी करायची आहे अजून. देऊया तिला आपण हा इव्हेंट. मग मी मीटिंग साठी बोलवू का तिला? खरं तर कावेरी, तुझं म्हणणं बरोबर आहे. आपल्यापाशी वेळ फार कमी आहे. आपण एक काम करूया, आपल्याला नाही तरी आता बाहेर जायचंच आहे ना कॅफेला भेट द्यायला. आपण तिच्याकडे जाऊया ना, तिच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, मी फोन करून लगेच कळवते. कळ. हा काऊ बोल. अगं रत्नमाला मॅडम आणि मी आता ऑफिसमध्ये येतोय तुला भेटायला आज. माझ्या ऑफिसला रत्नमाला मॅडम? हो अगं, माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना, त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. तू बाहेर जाऊ नका कुठेही, ऑफिसमध्येच थांब. हो, तुम्ही कधी येताय, म्हणजे किती वाजता येताय त्या हिशोबात? ते मी तुला कळवते नंतर. हा, बाय. अगं कावेरी ऐक तर. पण बरं, मॅमनी सांगितलेली सगळी कामं झाली आहेत ना? हो, ऑलमोस्ट डन आहेत. ओके. आणि नेक्स्ट डेट्स काय आले? प्रतीक्षा ऐका, आज आपल्या ऑफिसला VIP गेस्ट येणार आहेत, सो अख्खं ऑफिस नीट दिसलं पाहिजे. हा, सॉरी मॅम, पण कोण येणार आहे? माहेरचा चहाच्या ओनर रत्नमाला मोहिते मॅडम येत आहेत. सो ऐका, आपल्याकडे गणपतीची मूर्ती असेलच ना? हो, ती हा, ती इकडे ठेवा आणि ती छान फुलांनी सजवा, दिवाबत्ती करा, जे वाटेल ते सगळं करा. आणि हा, एंट्रन्सला रांगोळी हवी आहे. हा, आठवणीने काढा. चला चला लवकर आवरा. हो. हा, गॉड, आज माझी आयडल स्वतः मला भेटायला येते. गॉड, प्लीज 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 माझ्या ऑफिसचं चांगलं इम्प्रेशन त्यांच्यावर पडू दे. हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, प्रोफेशनली आणि पर्सनली पण. ये 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 आलास? ये ये. बाहेर कुठे बघितलं नाही तुला आत येताना? नाही. बरं, मागच्या वेळेसारखी गडबड होता कामा नये. साहेब, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, यावेळी टीजवर पण मिस्टेक होणार नाही. तुम्ही फक्त हा बोला, हातपाय मोडून लाईफ टाईम खांद्यावर आडवाकरी त्या राजला. थांब जरा, कमी पतंग उडव. हा, जमिनीवर ये आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. ह्या वेळेला मारायचं नाहीये. काम जरा वेगळं आहे, पण थोडी रिस्क आहे. मागच्या वेळेला ज्या घरात गेला होतास ना, त्याच घरात पुन्हा जायचं. पण काम काय करायचं? ऐक, कळलं? एवढंच ना? अहो, हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे, आजच करून टाक. येतो मी. जा. काय हो, कोण होता हा? राजवर्धनला ज्याला मारायला पाठवला होता ना, तोच माणूस होता. पण मग आता कुठलं काम सांगितलंय त्याला? कसं काय करतेस? माहेरचा चहाच्या अॅनिव्हर्सरीला बॉम्ब फोडायचं ठरलंय ना, मग बॉम्ब बनवायला फक्त दारुगोळा असून चालत नाही, इतर साहित्य सुद्धा लागतं. तेच गोळा करायला गेलाय तो.
या 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 वेलकम. काऊ सावकाशा रांगोळी बघ. वा, खूप छान काढलीस हं रांगोळी. अरे वा, किती छान आहे मूर्ती गणपतीची. प्रत्येक इव्हेंटची सुरुवात ना मी गणपतीच्या पूजेनेच करते. हो, छान आहे तुझं ऑफिस. थोडंसं छोटं आहे पण वैदी, विजन मोठी असते ना ती गोष्टी आपोआप आकार घेतात. छोटस असतं तरी ऑफिस छान आहे. थँक्यू. पण वैदेही मागच्या वेळी मी आले तेव्हा यातलं काहीच नव्हतं ग इथे. असेल म्हणजे होतं, मी रात्री आले त्यामुळे मला दिसलं नाही वाटतं. पण मॅडम तुम्ही आमच्या ऑफिसला आलात मला खरंच खूप बरं वाटतंय. प्लीज तुम्ही माझ्या केबिन मध्ये या ना. प्लीज या. थँक्यू. घ्या ना सुरू. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा माहेरच्या चहाचे मसाले वापरतात का? हो, ऍक्च्युली मला खूप आवडतो माहेरचा चहा. बरं वैदेही, तुला कावेरीने सांगितलंच असेल ना, आमच्या माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवसाचा इव्हेंट तू करावास अशी आमची इच्छा आहे. हो हो, मला काहीच हरकत नाहीये. खरंच आवडेल मला. आमच्या कंपनीतर्फे हा वर्धापन दिनाचा इव्हेंट आम्ही करतोय ह्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. हो, पण खूप कमी दिवस राहिले, जमेल ना इतक्या कमी दिवसात? नाही नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका. सगळं मॅनेज होईल. मी आणि कावेरी मॅनेज करू. फक्त काही व्हेन्यू डिसाईड केलाय का, म्हणजे त्या हिशोबाने इव्हेंटचं प्लॅनिंग करायला. नाही, आमच्या ऑफिस बिल्डिंग मध्ये आमचा स्वतःचा मोठा हॉल आहे. खरं तर आजवर आम्ही माहेरच्या चहाचा इव्हेंट तिथेच करत आलोय. कावेरी, तू तिला हॉल दाखवून घेशील ना? चालेल. ओके. आणि हे बघ, इव्हेंट करताना ना बजेटचा अजिबात विचार करू नकोस. जे काही तुला योग्य वाटेल, जे कावेरीला योग्य वाटेल, तो सगळा खर्च करा. हो मॅडम, मी एकदा याची तयारी सुरू करते आणि तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवते. त्यानुसार बजेट ठरेलच. बर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माहेरच्या चहाची ओळख, परंपरा आणि संस्कृती जपणं याची कल्पना आहे मॅडम मला. खरं तर तुम्ही येणार हे कळल्यापासूनच हा इव्हेंट कसा प्लॅन करायचा याची तयारी सुरू केली आम्ही. हो, अरे वा. नाही, खरंच खूप बरं वाटलं मला तुला भेटून. तुझा उत्साह पाहून ना मला माझी आठवण झाली. एवढ्या लहान वयात तू एवढा मोठा हा बिझनेस सांभाळतेस, खरंच खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू मॅडम. खरं तर तुम्ही माझ्या इन्स्पिरेशन आहात आणि मला ना खात्री आहे मॅडम, एक ना एक दिवस माझी ही इव्हेंट कंपनी आहे ना यशाच्या शिखरावर असेल. हे बघ, अशीच मेहनत घेत राहा, असाच उत्साह ठेव, तुला हवं तसंच होईल. थँक्यू मॅडम. बरं, आम्हाला अजून एक मीटिंग आहे, निघू आम्ही? हो हो. कावेरी, ऑल द बेस्ट. थँक्यू. काय ग वैदेही, एवढ्या कमी वेळेत बरं मॅनेज केलं सगळं. कावेरी, आले मॅडम. बाय. येस. राज 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 गेस व्हॉट, आज माझ्या ऑफिस मध्ये रत्नमाला मोहिते मॅडम आल्या होत्या. रिअली? हो. पण का? अरे माहेरच्या चहाची अॅनिव्हर्सरी आहे ना, सो तो इव्हेंट त्यांनी मला ऑफर केलाय. राज, इट वॉज व्हेरी प्रेशियस मोमेंट फॉर मी यार. कारण त्या माझ्या इन्स्पिरेशन आहेत, माझ्या आयडियल आहेत आणि त्या स्वतः येऊन मला ऑफर करतायत. आय एम व्हेरी 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 मच हॅपी. चिल 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 चिल. खरं तर गुड न्यूज तू दिली आहेस. ऍक्च्युली बुके तुझ्यासाठी यायला हवं होतं. ओके. हा काय?
माझ्यासाठी आलाय. कुणी पाठवलंय? डोंट नो. बुके? मी नाही पाठवला बुके. मग राजला कोणी बुके पाठवला असेल? मला एक गोष्ट कळत नाहीये सानिया, तू MBA बिझनेस शिकायला केलंयस का स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घ्यायला? मम्मा गप्पा बस. काय गरज होती मी मिरवेन असं म्हणत बसायची? आता बस घरातलं किचन सांभाळत. तिकडे त्या माहेरचा चहा आणि रत्नमालाची नाचक्की होईल ना, ते नाही बघता येणार तुला. पण मम्मा, तर मला कुठे माहित होतं की आदित्य माझ्याशी असं वागेल म्हणून. आणि हे जर मला आधी माहित असतं ना की इन्व्हिटेशनचं काम आदित्यकडे, तर मी कशाला गेले असते का त्याच्याशी हे बोलायला. ते सगळं जाऊ दे. मम्मा प्लीज काहीतरी कर ना, प्लीज 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 प्लीज. ते आलंच आता ओघाने, म्हणूनच तर मी इकडे आले ना. तू काहीतरी घोळ घालायचा आणि मी निस्तरायचं, हेच तर करत आले आयुष्यभर. डोंट वरी, मी बघते काय करायचं. ऐक ऐक ऐक, ती रत्नमाला येते इकडे, तर थोडी ऍक्टिंग करून, वर ऍक्टिंग करू नकोस. तू थोडीशी रडायला सुरुवात कर, पुढचं काय ते मी हँडल करते. ओके? रडता. ओ ग माझी बच्चा बच्चा, अगं किती रडशील, बास आता, डोळे सुचतील तुझे. नको रडू एवढी, पुस डोळे, त्रास होईल तुला, नको रडू. सानिया, का रडतीस तू एवढी? काय झालंय? आता काय सांगायचं, जाऊ दे. फोनवरच एवढी रडली म्हणून आले समजूत काढायला. सानिया, सांगणारच का काय झालंय ते? आदित्य बोलला हिला, म्हणून रडतीये. आदित्य बोलला? हो ना. आता परवा माहेरचा चहाचा वर्धापन दिन आहे ना, तर ही म्हणाली मी मस्त मिरवणार. ही निष्पाप मनानेच बोलली. आता आपल्या नवऱ्याचं कौतुक कुठल्या बायकोला करायला आवडणार नाही, सांगा बरं. पण आदित्यला आवडलं नाही ते. आता राजवर्धनच्या जागी बसणं सुद्धा आदित्यला खरं आवडलं नव्हतं, पण तो तुमच्या इच्छेखातर बसला होता. तुम्ही थेट मुद्द्यावर याल का सुवर्णाताई? हो हो येते. हा, तर मी काय म्हणत होते, त्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त हिने खास शॉपिंग केलं. ही आदित्यला म्हणाली मी मस्त मिरवणार. मग काय, आला आदित्यला राग. मग आदित्य म्हणाला उगाच मिरवणार असेल तर मी तुला बोलवतच नाही. झालं, त्याचंच वाईट वाटलं हिला. मी समजावलं तिला की आता नवऱ्याला एखादी गोष्ट नाही आवडत तर नाही करायची, त्यात काय एवढं. पण ही आहे ना, नुसती रडत बसली. आता ही पण नाही येणार, मग आम्ही तरी कसं येणार ना वर्धापन दिनाला. कुणी पाठवला असेल हा बुके? काय वाटतं का तुला? यांना पाठवलाय तर यांनाच माहिती असेल ना. नाही, मला वाटतं यांनी नवीन कंपनी सुरू केली आहे ना, त्यासाठी अभिनंदन करायला कोणीतरी पाठवला असेल. नॉट पॉसिबल. मी नवीन फर्म सुरू केली हे अजून कोणालाच माहित नाही. मग कुणी पाठवला असेल? तूच सांग. मी काय सांगू, मला नाही माहिती. मला वाटतं यांच्या गर्लफ्रेंडने पाठवला असेल. हो काकू, तिथे गर्लफ्रेंड बनवायला वेळ कोणाला आहे? हा, माझे फ्रेंड्स खूप आहेत, त्याच फ्रेंड्स पैकी कोणीतरी पाठवला असेल. 50,000 फॉलोअर्स आहेत यांचे, त्यात निम्म्याहून अधिक मुलीच आहेत. एक मिनिट, म्हणजे तुम्ही मला सोशल मीडियावर स्टॉक करताय? भलतं सलतं बोलू नका.
एवढा वेळ नसतो माझ्याकडे. मी आपलं बघितलं होतं एकदा. अच्छा, नाही बघितलं होतं, मग फ्रेंड रिक्वेस्ट का नाही पाठवली? पाठवली होती, तुम्ही एक्सेप्ट नाही केली. उगाच काहीतरी सांगू नका. जर पाठवली होती तर मला कशी नाही दिसली? पाठवलीच नाही तुम्ही. मग नसेल मी पाठवली तर तुम्ही पाठवायची होती ना. मी का पाठवू? मला जगाला ओरडून सांगायचं नाहीये या काकूंसारखी व्यक्ती माझी मैत्रीण आहे म्हणून. काकू सारखी म्हणजे तुम्ही वाटेल ते बोलू नका हा मला. वाटेल ते काय बोलायचंय? साडी नेसणारी अशी व्यक्ती माझी मैत्रीण आहे, मला जगाला ओरडून सांगायचं नाहीच आहे. हे बघा, परत तुम्ही माझ्या साडीवर येऊ नका हा. मी साडी नेसते त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, साडीचा मला काही प्रॉब्लेमच नाहीये. ही साडी नेसणारी व्यक्ती माझी मैत्रीण आहे असं मला जगाला ओरडून सांगायचं नाही. ठीक आहे, ठीक आहे, मग बोलू नका माझ्याशी. मग मी कुठे बोलायला आलोय? तुम्ही बोलायला आलाय. एवढ्याशा कारणासाठी एवढी रडत होतीस? ठीक आहे, डोळे पुस, मी बोलते आदित्यशी. ये तू इव्हेंटला. खरंच खरंच तुम्ही बोलाल? बघ बच्चा, एकदम जादूची काडी फिरवली की नाही तुझ्या रत्नमाला काकींनी. मी म्हणत होते की नाही, थांबव बरं आता रडणं, नको रडू. नक्की तेवढंच आहे ना? की अजून काही कारण आहे तुझ्या रडण्याचं? हो, तेवढंच आहे काकी. आदित्य मला असं बोलेल असं वाटलं नव्हतं मला. सानिया, एका गोष्टीचा तुलाही विचार करायला हवा. आपल्या बोलण्यानी समोरचं दुखावलं तर जाणार नाही ना, या विचारांनी बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करतो आदित्य. तो आमचा अतिशय मृदू स्वभावाचा आदित्य. तो तुला येऊ नको म्हणाला म्हणजे तुला आत्मपरीक्षण करायची खूप गरज आहे. असो, तू ये इव्हेंटला, ठीक आहे? मी म्हंटल नव्हतं आदित्य काही रत्नमाला त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. आता आज बघू आणि छान तयार हो, तुला हवं तसं मिरव. शेवटी तुझा नवरा माहेरचा चहाच्या एका मोठ्या पोझिशनवर आहे आणि तसंही आता तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी सुद्धा आहे ना. 1 मिनिट सुवर्णाताई. तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी आहे असं जाहीर केलंय का मी? केलंय? मग तुम्ही का बोलताय असं? नाही नाही, म्हणजे आदित्य राजवर्धनच्या जागी बसलाय ना, आणि हिला हिला चेअरअप करायला मी म्हटलं, बाकी काही नाही. सुवर्णाताई, बोलताना शब्द नेहमी जपून वापरावे. ये तू भेटला. बघितलंस कशी चवताळून अशी वस्कन अंगावर आली आपल्या. तिच्यासाठी अजूनही माहेरचा चहाचा उत्तराधिकारी राजवर्धनच आहे. हे बघ बच्चा, माहेरच्या चहाचा मालक व्हायचं असेल ना तर तिच्या मनातली राजवर्धनची जागा आपल्याला रिकामी करावी लागेल. त्यामुळे आता असे छोटे मोठे घोळ घालत बसू नकोस बाई. आणि हो, आता आपल्याला जायचंय वर्धापन दिनाला, त्यामुळे आता मी माझ्यासाठी पण शॉपिंग करणार आहे, कारण माझा जावई तिथे एका मोठ्या पोस्टवर आहे, त्यामुळे मलाही मिरवायला हवा. हे बच्चा, आपण दोघींनी असं मिरवायचं ना की राजवर्धनची कोणाला आठवण सुद्धा येता कामा नये. काय? हे हाय आदित्य, कशी दिसतीये मी? आय नो मी खूप छान दिसतीये. बरं ऐक ना आदित्य, तुझ्यासाठी हा ब्लेझर आणलाय, प्लीज ट्राय करून बघ. जर काही कमी जास्त असेल तर उद्या लगेच ऑल्टरला देऊया, ओके? सानिया, मी नाही घालून बघणार तू ब्लेझर. आणि तू ही साडी नेसून का बघतेस? आपलं ठरलंय ना, तू इव्हेंटला येणार नाहीयेस, मग कशाला करतेस सगळं?
आदित्य, हा म्हणजे मला माहितीये तू मला बोलवलं नाहीच आहेस, पण काय ना, मला स्वतः रत्नमाला काकीने इन्व्हिटेशन दिले. हा म्हणजे तुझ्याशी त्याबद्दल बोलणार आहेत त्या, बोलून घे तू. अच्छा, म्हणजे तू काकीकडे माझी कंप्लेंट केली आहेस का? नाही नाही नाही, कंप्लेंट अशी नाही रे, पण कसं आहे ना आदित्य, माझं दुःख जरी नवऱ्याला कळत नसेल ना, तरी माझ्या सासूला कळतं असं म्हणायला हरकत नाही. आणि रत्नमाला काकींनी स्वतःहून मला तिथे येण्याची परमिशन दिली, म्हणजे मी येणारच. आणि हो, ऍज आय टोल्ड यू, मिरवणार सुद्धा आहे मी खूप. हा म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी आवडो किंवा न आवडो, मला काहीच फरक पडत नाही. सो आदित्य, तो जो ब्लेझर आहे तो ट्राय करून बघ.